स्टार्ट. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. नमस्कार, मी स्वप्नाली तुम्हा सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते. आपण बघत आहोत गेले 1-2 दिवसांपासून आपल्या बदलापूर शहरामध्ये गणपती बाप्पाचं आगमन व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर आपले बदलापूर म्हणजे तुम्हा सर्व दर्शकांची वाहिनी. चला तर मग आता आपण आपले बदलापूर या वाहिनीतर्फे तुम्हा सगळ्या दर्शकांना लाईव्हच्या माध्यमातून बदलापूर शहरामधले जे गणपती बाप्पा आहेत त्यांचे आपण दर्शन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आज आपण आलेलो आहोत सर्वप्रथम आज पहिलाच दिवस गणपती बाप्पाचा आणि आज आपण आलेलो आहोत म्हणजे कात्रपचा राजा. तर डेकोरेशन खूप सुंदर केलेली आहे या मंडळाने देखील आणि आज आपण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला इथे दर्शन पहिले सर्वतः गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया आपण. बोला गणपती बाप्पा मोरया. त्याचबरोबर जे काही सदस्य आहेत कात्रपचा राजा आज 22वं वर्ष आहे गणपती बाप्पाचं इथे आपल्या बदलापूर शहरामध्ये. तर इथे जे मंडळाचे सदस्य आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. नमस्कार सर. माझं नाव विकी दीपक मंजानी आहे. आपल्या मंडळाला 22 वर्ष झाले. 2003ला आपली स्थापना झाली आहे. तर दरवर्षीप्रमाणे जसे आमचे मोठे आहेत त्यांनी आमचा हा उत्सव चालू केला. जितेंद्र शार्दूल यांनी हा उत्सव चालू केला आपल्या बदलापूरमध्ये कात्रप एरियामध्ये. कात्रप आधी लहान होता मंडळ, खूप एवढा वरती आणलाय मंडप त्यांनी. मंडळ एवढा त्यांची मेहनत आहे, त्यांच्या मेहनतीवरती आता आम्ही काम करतोय. आता आमचं पण असं ध्येय आहे की त्यांनी जसं वरती पुढे आणलंय मंडळ तसं आपल्याला अजून पुढे न्यायचंय, टिकून ठेवायचं, नाव करायचंय. आणि आपल्या इथे कसं सगळे कार्यक्रम पण असतात, विविध कार्यक्रम महिलांसाठी वगैरे, ब्लड डोनेशन कॅम्प वगैरे पण असतो. तर भरपूर अशा स्पर्धा वगैरे आणि उपक्रमांचं आयोजन देखील या मंडळाच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. खरं तर एक उत्साहाचं वातावरण आहे, सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्य दिसतच आहे आपल्याला. आपण काय बोलायचं? माझं नाव राहुल सुधीर वडनेरे. आज 22 वर्ष झाली. मंडळ जसं जसं वाढत गेलं तसं तसं आम्ही कार्यक्रमाची सांगता वाढवत गेलो. सामाजिक कार्यक्रम, त्यामध्ये महिलांसाठीचे कार्यक्रम आहेत, पाककला स्पर्धा आहेत, खेळ पैठणीचा आहे, नेत्रचिकित्सा शिबिर आम्ही आयोजन करतो, परत ब्लड डोनेशन कॅम्पचं आयोजन करतो. परिसरात कुठेही कधी कोणाला अडचण आली आरोग्याबद्दलची तर त्यांना त्यातून मदत मिळते. आणि बरेचसे असे जे काही सामाजिक काम करणारे ट्रस्ट आहेत ते आमच्याशी निगडीत असल्यामुळे इथे कोणाचाही काही मदत लागली तर मंडळाच्या वतीने त्यांना होते. आज एवढं मोठं मंडळ झालं, बदलापूरमधलं सर्वात जुनं म्हणता येईल या कात्रप परिसरातलं हे मंडळ. खूप म्हणजे हजारोनी लोक येतात. सत्यनारायणाची पूजा असते, महाप्रसाद असतो. ते एक सामाजिक एकोपा जपण्यासाठी हे जे आमचं बालविकास मित्रमंडळ आहे हे कार्यरत राहतं आणि नेहमी आम्ही लोकांच्या समस्या किंवा काय असेल या कार्यक्रमाद्वारे किंवा ह्याच्याद्वारे समजून घेऊन आणि लहान मुलांच्या समजा चित्रकला स्पर्धा आहे, गायन स्पर्धा आहे, त्यांना प्लॅटफॉर्म मिळावं आणि त्यांचा आपण पारितोषिक देऊन सन्मान किंवा त्यांचं हे करतो, त्यामुळे प्रोत्साहन मिळतं लहान मुलांना. या हिशोबाने आमचा कार्यक्रम चालत असतो. तर आपण बघत आहोत खूप छान असा प्रतिसादही या मंडळाला मिळत आहे बदलापूरतर्फे, असं सरांनी आता सांगण्याचा प्रयत्न केला. अजून काही सदस्य आहेत? नमस्कार सर. माझं नाव जितेंद्र रवींद्र शार्दूल. गेले 22 वर्षापासून आम्ही मंडळ चालवत आहोत आणि ह्या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आत्ताच तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल बदलापूरची थोडं मोठं संकट या बदलापूरचे झालं होतं आणि त्याच अनुषंगाने आम्ही जी मूर्ती आम्ही सध्या ती बघू शकता की मूर्तीच्या मागे एक देवीचं रूप घेतलेलं आहे आणि त्या देवीचं रूपचं सांगण्याचा हेतू मागे म्हणजे एक नारी शक्ती आज जागृत झाली पाहिजे आणि त्या नारी शक्तीसाठी आम्ही जेवढेही तमाम बदलापूरकर किंवा पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण जगभर आम्ही हेच सांगू शकतो की नारी शक्तीला अजून बळ मिळाला पाहिजे. गव्हर्नमेंटनी किंवा त्यांनी अजून काहीतरी चांगल्या सुविधा काढल्या पाहिजे आणि अशा काही घटना होऊ नये हेच बाप्पाचरणी प्रार्थना करतो. कारण की इतके वाईट परिस्थिती आज बदलापूरवर घडली होती आणि त्याचं आम्हाला, आमच्या मंडळाला आणि बरेच बदलापूरकरांना त्याचं वाईट वाटतंय आणि अशी घटना पुन्हा घडू नये आणि हीच आम्ही बाप्पाचरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि काही दोन शब्द. काय नाव सांगितलं सर आपलं? जितेंद्र रवींद्र शार्दूल. तर जितेंद्र सरांनी अगदी मनातल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत सगळ्या बदलापूरकरांच्या. अजून काही सदस्य आहेत ते आपण बघूया. माझं नाव सुमित रवींद्र शार्दूल. आम्ही खूप लहान होतो. 4वी-5वीत असताना आम्ही आमचं मंडळ उभं केलं. जसं माझे मित्र सहकारी जसं बोलतात
ते खूप लहान ते तर म्हणजे ते तेव्हा बालपणापासून एकदम लहानपणापासून तर ती छोट्याशा टपरीपासून आम्ही एक छोटीशी टपरी होती तुम्हाला ही जागा जेवढी दिसते एवढी ती टपरी होती तेव्हापासून आम्ही गणेशोत्सव साजरी केलेला आहे आणि आज एवढं मोठं मंडळ आम्ही उभं म्हणजे नुसतं आमचं वेगळा आनंद निर्माण होतो. खूप आनंद आहे आम्हाला आणि बाप्पानी म्हणजे जेवढं आम्ही तयार केलं त्यांनी आमच्यासाठी पण खूप काही केलेलं आहे. आज एक चांगल्या मुद्द्यावर आहोत चांगलं म्हणजे संसार आहे सगळं सुरळीत आहे आणि हे केवळ त्याच्या आशीर्वादामुळेच आहे. आपलं नाव? माझं नाव सुमित रवींद्र सर. सुमित सर, खरं तर या मंडळातले जे सदस्य आहेत ना एकापेक्षा एक छान भावना व्यक्त करणारे आहेत. कोणी आपल्याला नारी शक्तीबद्दल सांगितलं तर कोणी आपल्याला मंडळाबद्दल माहिती दिली आणि त्याचबरोबर सरांनी आता आठवण करून दिलं ते म्हणजे बालपण आठवल्यावर तर प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येणार. कारण बालपणी छोट्याशा घरापासून एवढ्याशा याच्यामध्ये आपण गणपती बाप्पा बसवायचो आणि तोच गणपती बाप्पा जेव्हा आता एका महेलसारखं करून आपण स्वतः बसवतो आहे असं जेव्हा भावना निर्माण होते किंवा जेव्हा समजतं तो एक प्रसंगच वेगळा असतो. तर नमस्कार सर, आपण काय बोलतो? नमस्कार, माझं नाव तुषार अर्जुन भोसले. मला सध्या इथे 5 वर्ष झाली आहेत बदलापूरमध्ये. मी मूळचा मुंबईचा. मुंबईमध्ये पण मी खूप गणपती वगैरे पाहिले आहेत. पण मी इथे आल्यानंतर सुधीर शार्दूल आहेत, राहुल भंडारे जे आहेत, निकी पंचवले आहेत, त्यांच्यासोबत मी जोडलं. त्यांच्यासोबत त्यांच्या गणपती मंडळामध्ये मी दरवर्षी असतो, कायमस्वरूपी असतो. इथे त्यांच्यासोबतच खूप भावना जुळलेल्या आहेत गणपती मंडळाच्या. मुंबईवरून आलो मी. मुंबईची लाईफस्टाईल खूप वेगळी आहे, बदलापूरची लाईफस्टाईल वेगळी आहे. मला इथे ह्या लोकांनी रुळून घेतलं, ह्यांच्यामध्ये मी रुळलो. ह्या मंडळामध्ये मी रोज येतो, दरवर्षी गणपतीला असतो, गणपती सांगता होईपर्यंत असतो इथे. आणि ह्या वर्षी ह्यांनी जो एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला, नारी शक्ती स्त्री शक्ती. आपण स्वतः एक महिला रिपोर्टर आहेत, मलाही माहिती आहे त्या गोष्टीचं किती महत्त्व आहे. तर आपण त्या गोष्टीला सर्वांनीच एक व्यवस्थित एक आपल्या भावना जुळलेल्या असतात प्रत्येक गोष्टींमधून. आज गणपती आहे, पुढे दसरा येणार आहे, परत देवीचं आगमन आपल्याकडे आहे. तर सर्व नारी शक्तीचा आपण अभिमान बाळगला पाहिजे, त्यांची काळजी घेतली पाहिजे आणि आपण त्यांच्या मागे सतत उभं राहायला पाहिजे. प्रत्येक वेळेला स्त्री आपल्या मागे आहे असं तर आपणही त्यांच्या मागे त्याच एका ह्याने उभं राहायला पाहिजे. धन्यवाद. तर मी जसं की आधीच सांगितलं की इथले जे सदस्य आहेत एकापेक्षा एक छान विचार आहेत त्यांचे. खरंच म्हणजे भारी वाटतंय आज या मंडळाला भेट देऊन. नमस्कार, माझं नाव अक्षय वडनेरे. मंडळाला आपल्या 22 वर्ष झाले असून गेल्या 15-16 वर्षापासून सातत्याने आपण मंडळासाठी काम केलं आणि यापुढे पण आपण नवीन टीम बनून या मंडळासाठी चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू. तर आपण बघत आहोत साधारणतः 22 वर्ष हा आकडा ऐकल्यावरती एक जे समाधान असतं मनाला ते खूप मोठं आहे. आणि 22 वर्षांपासून हा गणपती बाप्पा आपल्या बदलापूरमध्ये आहे आणि खरंच भारी वाटतंय आज की आपण सुरुवात इथून केलेली आहे त्याबद्दल. तर काय बोला, गणपती बाप्पा मोरया बोलूया. गणपती बाप्पा मोरया, नारी शक्तीचा कात्रपच्या राजाचा बघत राहा आपले बदलापूर. आणि तुम्हाला देखील वाटत असेल की तुमच्या मंडळामध्ये येऊन आपण लाईव्ह केलं पाहिजे तर नक्कीच आपले बदलापूरचा जो नंबर आहे व्हॉट्सअपचा त्याच्यावर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपद्वारे कॉन्टॅक्ट करू शकता. बघत राहा आपले बदलापूर. भेटूया पुढच्या वर्षी. धन्यवाद. आणि हो महत्वाचं, यासाठी कुठलाही शुल्क असणार नाहीये कारण बाप्पाच्या चरणी व्हिडिओ करण्यासाठी किंवा बातमी करण्यासाठी काहीतरी शुल्क घेणार ना, त्याचमुळे चला तर मग बघत राहा आपले बदलापूर.